तुळजापूरमध्ये रस्त्याच्या कामावरून 2 गटात राडा झालाय। एक जण गंभीररित्या जखमी झालेला आहे। राड्यावेळेस काही जण हातात कोयते घेऊन जातानाचा व्हिडिओ देखील समोर आलाय। राड्यामध्ये गोळीबार झाल्याचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी आरोप केलाय। नगरपालिका निवडणूक निकालापूर्वी तुळजापूरमध्ये गोंधळ झाल्यानं मोठा तणाव निर्माण झाला होता। बातमी सविस्तर आहे। पंतप्रधान मोदींवरती अमेरिकेचा प्रचंड दबाव आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या युद्धबंदीचं मोदींनी उल्लंघन का केलं नाही असा सवाल देखील चव्हाणांनी उपस्थित केलाय। मोदी अमेरिकेपुढे हतबल असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण करतायत। आपण सीजफायर मान्य का केली आणि ते सुद्धा ट्रम्पने जाहीर केली ते, तर मोदींच्यावर कसला दबाव आहे? मोदी का म्हटले नाही की आम्ही एक दिवसभर आणखी त्यांचं मी नुकसान करणार आणि मग थांबवू आम्ही, असं का करू शकले नाही? तर काय दबाव आहे? तर तो कुठंतरी आपल्याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे आणि त्याला आमच्याकडे काही तर्क आहेत पण ते काही पुरावा नाही आहे त्याला, पण त्यामध्ये आमचं खात्रीलायक तर्क आमच्यात की मोदींच्यावर फार मोठा दबाव येतोय अमेरिकेचा आणि मोदी हातबल आहेत। बातमी मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। मुंबईतील प्रदूषणात वाढ झालेली आहे। दादर परिसरात धुकं पसरलेलं आहे। दादर परिसराचा आजचा एकीवा 155 तर संध्याकाळपर्यंतचा 180 पार जाण्याचाही अंदाज आहे। पुणे शहरात देखील हवेची गुणवत्ता सातत्यानं खालावतीये। पुण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं मध्यम ते खराब श्रेणीमध्ये नोंदवला जातोय। त्यामुळे आता प्रशासनाकडून या सगळ्या नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय। वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांकडून पुन्हा मास्क वापरण्यास सुरुवातही झालेली आहे। प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याची चिंताही वाढली आहे। थंडीची चाहूल लागली असतानाच हवामानामध्ये अचानक बिघाड झाले असून दादर परिसरामध्ये धुक्याची चादर पसरली आहे। मी सध्या उभा आहे दादर चौपाटी परिसरात आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं या ठिकाणी दादरमध्ये धुरकट वातावरण जे आहे ते पसरलेले या ठिकाणी दिसून येत आहेत। विशेष पथक या ठिकाणी तैनात करत प्रदूषण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत। मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर धूळ, वाहनाची धूर आणि त्याचबरोबर ढगाळ वातावरण असलेल्या धुकं या तिन्हीमुळे प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। जो वाढता प्रदूषण आहे यावरती कुठेतरी प्रशासनाने नियंत्रण आणावं अशा प्रकारची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। मध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावरती गोळीबार करण्यात आलाय। भाजप उमेदवार पवन वाळेकरांच्या कार्यालयावरती अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला असून अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडीपाडा परिसरातली ही घटना आहे। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी 6 राऊंड्स फायर केले। फॉरेन्सिक पथकाकडून आता घटनास्थळाची पाहणी केली जाते आणि अधिक तपास आता सुरू आहे। ही दृश्य आहेत सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली। अंबरनाथमध्ये भाजपच्या उमेदवाराच्या कार्यालयावरती गोळीबार केलाय। 2 जण दुचाकीवरती आलेले होते आणि त्यांनी एकूण 6 राऊंड्स फायर केले। सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे पांढऱ्या रंगाचे कपडे घालून आलेले 2 जण दुचाकीवरून आलेले दिसतायत। तोंडाला त्यांनी कापड बांधलेलं दिसतंय। दोघांनी हेल्मेट घातलेलं दिसतंय आणि त्यातल्या मागच्या इसमानं 6 राऊंड्स फायर केले आणि त्यानंतर लगेचच या भाजपच्या कार्यालयातनं काही जण बाहेर आले। त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते पळून गेलेत। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर अज्ञातांनी गोळीबार केलाय। 2 हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि कार्यालयाच्या दिशेने त्यांनी 6 राऊंड फायर केले। भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आलाय। अंबरनाथच्या पश्चिममधील नवीन भेंडीपाडा परिसरातली गोळीबाराची घटना आहे। गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नेमकं काय घडलं ते बघूया। रात्री 12:15च्या सुमारास पवन वाळेकर यांच्या खासगी कार्यालयाबाहेर एक दुचाकी आली। दुचाकीवरून 2 जण कार्यालयासमोर आले। दोघांनीही हेल्मेट घातलं होतं। दुचाकीवरून एक जण खाली उतरला आणि त्यांनी बंदूक बाहेर काढली। बंदूक लोड केली आणि कार्यालयाच्या दिशेने 4 राऊंड फायर केले। बंदूक पुन्हा लोड केली आणि पुन्हा 2 राऊंड फायर केले। हल्लेखोर पुन्हा दुचाकीवर बसला आणि तिथून निघून गेला। यानंतर एक जण हल्लेखोरांच्या दिशेने पळत आला। तोपर्यंत हल्लेखोर तिथून निघून गेले। यावेळेस पवन वाळेकर कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत होते।
फडणवीसांच्या अंबरनाथच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बैठक सुरू होती. फायरिंगमुळे कार्यालयाच्या काचेच्या दरवाजाचं नुकसान झालं. या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. हल्ल्यामागील व्यक्तींची नावं देऊनही FIR मध्ये टाकली जात नसल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. याआधी देखील कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. दहशत माजवण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांच्या 3 पथकांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. पवन वाळेकर यांनी मागच्या 2 वेळा त्यांनी अर्ज दिले होते आणि ते अर्ज देऊन सुद्धा त्याच्यावर कुठली चौकशी झाली नाही. मागच्या वेळेस त्यांच्या कार्यालयावर सुद्धा हल्ला झाला होता. दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये 3 आपण टीम येथे फॉर्म करून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयास आहे. समांतर आमचा तपास सुरू आहे. अंबरनाथमध्ये भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या खासगी कार्यालयावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला होता. मी सध्या अंबरनाथ पश्चिम नवीन भेंडीपाडा परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी जर बघितलं हेच त्यांचं कार्यालय आहे. या ठिकाणी बुधवारी रात्री 12:15 वाजता 2 अज्ञात व्यक्ती हे दुचाकीवरून आले होते आणि तब्बल 6 राऊंड या ठिकाणी फायर करण्यात आली होती. सध्या घटनास्थळी अंबरनाथ आणि बदलापूर पोलीस असेल, गुन्हे शाखेचं पथक असेल आणि फॉरेन्सिक टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. सध्या या ठिकाणी तपासणी सुरू केलेली आहे. संपूर्ण परिसर हा सील करण्यात आला. मात्र गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ह्या 2 जे अज्ञात व्यक्ती आहेत त्यांनी ह्या कार्यालयाची आधी रेखी देखील केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. कॅमेरामॅन प्रणित सह मयुरज जाधव, TV9 मराठी.